आता बातमी पुण्यातनं. पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारच्या सुमारास गारांचा पाऊस झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी 2च्या सुमारास शहराच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली असली तरी उकाड्यापासून सुटका झाल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, आज दुपारी पुण्यामध्ये अचानक जोरदार पाऊस झाला, गारा देखील कोसळल्याचं आपण बघतोय व्हिज्युअल्समध्ये. काय परिस्थिती पुण्यात? विशाल, पुणेकरांना या पावसाच्या रूपानं जर असा दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. खरं अवकाळी आहे. बानेरमध्ये गारपीट जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू पाऊस शहराकडे सरकला. जवळपास 20 ते 25 मिनिटं अतिशय धुवाधार बॅटिंग पावसानं केल्यामुळे परिस्थिती आपण पाहतोय रस्त्यावर काय झाली आहे काय नाही ती. पाण्याचे लोट वाहत आहेत रस्त्यावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पुणेकर बाहेर पडलेले होते दिवसभरातल्या रोजच्या कामासाठी, आठवड्याचा पहिला दिवस आहे, या सगळ्यांची या पावसामुळे प्रचंड तारंबळ जी आहे ती झाली मोठ्या प्रमाणावरती. आणि या पावसामध्ये अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांना आसरा घ्यावा लागला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत जोरदार विजांच्या कडकडाटामध्ये साधारणपणे अर्धा तास हा पाऊस जो आहे तो सुरू होता. उपनगरांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पाऊस जो आहे तो आल्यामुळे नागरिकांची मोठी तारंबळ झालेली पाहायला मिळाली. मात्र एक नक्की आहे, गेले 3 ते 4 दिवस प्रचंड उकाडा जो आहे तो जाणवत होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती हा पाऊस पडल्यामुळं थोडासा गारवा जो आहे तो हवेमध्ये आल्यामुळे जरा सुखावं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हंगामातला अवकाळी का असेना पण पहिलाच पाऊस असल्यामुळे मातीचा जो काही सुगंध सुटलेला आहे पावसाचे थेंब हे जमिनीवरती पडल्यानंतर, त्यामुळे वातावरण जे आहे ते काहीसं आल्हाददायक झालंय असं म्हणायला हरकत नाही. बाहेर पडलेल्यांची तारंबळ झाली आहे, मात्र रस्त्यावरून पाणी जरी वाहत असलं, अडचणी जरी असल्या तरी दोन सुखावणाऱ्या गोष्टी म्हणजे एक तो मातीचा सुगंध आणि दुसरी या पावसामुळे झालेली आल्हाददायक हवा. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. तर पुण्यामध्ये अचानक दुपारी पाऊस आल्याचं आपण बघितलं, पण या उकाड्यात पुणेकरांना या पावसाने चांगलाच थंडावा दिलेला आहे.